मॅम काय वाटतं तुम्हाला हे वर्ष कसं जाणार आहे सगळ्यांना? पॉझिटिव्ह विचार केला तर चांगलं जाईल, निगेटिव्ह विचार केला तर तसे परिणाम भेटतील. डिपेंड ऑन युअर थॉट्स. का ग बाई? नाही, विचारावं म्हटलं तुम्हाला. तुम्ही न्यूमेरोलॉजीचे रिपोर्ट काढतात, एवढे सगळे लोक तुमच्याकडून रिपोर्ट काढतात, तुम्हाला समजतं ना, म्हणून म्हटलं विचारू एकदा. ओ सो स्वीट. अच्छा, म्हणजे तुला त्या पद्धतीने विचारायचं Yes. का? हो. गॉट दॅट. तर मागचं वर्ष काय होतं 2025. तर आपण बघितलं असेल 2025 मध्ये किती साऱ्या गोष्टी घडल्या. काही काही मंगळाचं वर्ष होतं ना ते, कारण तर ऍक्सिडेंट्स म्हणा किंवा बरंच काही जे अनपेक्षित होतं, नॉन प्रिडिक्टेबल होतं, ते मागच्या वर्षी घडलं. काही काहींच्या लाईफ मध्ये खूप चांगलंही घडलं. ओके. कारण 9 नंबर हा जो मोस्टली असतो तो 2025 इज इक्वल टू 9 येत होतं, म्हणून तो अनप्रिडिक्टेबल असतो. तसं आता येतो आहे 2026. तर 2026 मीन्स तर ह्याची टोटल जेव्हा आपण करतो तर येते एक येतो. सूर्याचा नंबर आहे. सूर्याचा उगवता जो नंबर असतो आपला, आपण त्या पद्धतीने म्हणतो. तर तुम्ही कसं जाईल मी हे प्रिडिक्ट सांगते की एखादी गोष्ट नवीन करायची असेल तर त्याच्याकरता हा सगळ्यात बेस्ट इयर आहे सगळ्यांकरता. की तुम्ही नवीन गोष्ट एखादी करायची असेल किंवा न्यू स्टार्ट करायचं असेल, मॅरेज असू शकतं, और बिझनेस असू शकतो, और न्यू जॉब असू शकतो. एखादा जॉब क्विट करून तुम्हाला नवीन नवीन जॉब स्विच करायचा असेल, तर कुठली पण गोष्ट नवीन करायची असेल तर त्याच्याकरता हा वर्ष आहे. आणि एकदम असे रिझल्ट सगळ्यांना असे भेटणार नाही. ओके, कारण हा आहे पेरणी करतो ना आपण शेतीमध्ये, तसा हा वर्ष आहे आपला. त्याच्यामुळे फक्त जसं श्रीकृष्णाने सांगितलं आहे, डू युअर कर्मा अँड वेट फॉर द रिझल्ट. तर येस, ह्या वर्षी आपल्याला आपलं जेवढं 100% देता येईल तेवढं आपल्याला द्यायचं आहे. अँड डेफिनेटली त्याचे रिझल्ट तसे आपल्याला भेटतील. तर अशा पद्धतीने हे वर्ष जाणार आहे. एनिथिंग एल्स और कुछ चाहिए आपको मिस भैरवी मॅम? नाही, खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. रेमेडीज पण सांगू इच्छिते मी ह्याच्यामध्ये. हो, काही ह्या वर्षी नक्कीच. तुम्ही काय कराल? आता मला सगळ्यात जास्त हसायला येत आहे, कारण मी आता जे घातलंय ते ब्लॅक घातलंय. ओके, बट माझा नंबर 3 नंबर असल्या कारणाने ब्लॅक इज ओके फॉर मी. मला व्हाईट कलर इज नॉट गुड फॉर माय नंबर. ओके, सो मोस्टली ब्लॅक कलर घालणं टाळा ह्या नंबरला. ओके, त्याच्यानंतर दर शनिवारी शनीच्या मंदिरामध्ये ब्लॅक तेल और तेल ह्या गोष्टी अर्पण करा. अजून येस, महादेवाच्या पिंडीवर जेवढं पाणी घालता येईल तेवढं घाला. ही सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे. त्याच्यानंतर सूर्याचा नमस्कार करा ह्या वर्षामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त. वडील असतील तर वडिलांचा नमस्कार करा, किंवा जर वडील वारले असतील तर त्यांचाही तुम्ही नमस्कार ह्या वर्षी करू शकता. त्याच्यानंतर येस, जर तुम्हाला कोणाला दान करायचं असेल तर तुम्ही व्हाईट कलरच्या गोष्टी दान करू शकतात. जर कपड्यांमध्ये बघितलं तर तुम्ही व्हाईट कलरचे कपडे कोणाला देऊ शकतात. त्याच्यानंतर फ्रुट्स असतात किंवा जेवण, जसं म्हणतो आपण खीर वगैरे, तर ते तुम्ही देऊ शकतात. आणि स्पेशली जर तुम्ही सोमवारी दिलं तर दॅट इज रिअली वेल अँड गुड डोनेशन करता. तर अशा काही छोट्याशा रेमेडीज आहेत बेसिकली, त्या करा. अँड येस, ऑल द बेस्ट ह्या वर्षाकरता. थँक्यू.